माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात सर्वजण? तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे चॅनलवरती मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आवडला तर, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर आजचा विषय असणार आहे आपला कोडिंग विषय. जे की नवीन आलेले आहेत फर्स्ट इयरचे विद्यार्थी, त्यांच्यासाठी कोडिंग करणं हे महत्त्वाचं आहे का? कोडिंग करण्यासाठी लॅपटॉप गरजेचा आहे का? किंवा आम्ही मोबाईलवर पण कोडिंग करू शकतो का? किंवा आम्ही कोणती कोडिंगची लँग्वेज शिकली पाहिजे? किंवा कॉलेजमध्ये जे कोडिंग सध्या शिकवत आहेत ते सफिशियंट आहे का? यावरती आजचा हा व्हिडिओ बनवण्यात येणार आहे. तर सर्वप्रथम या व्हिडिओला चालू करण्याआधी नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर पहिल्यांदा सुरू, कोडिंग करणं हे गरजेचं आहे का? नक्कीच. तुम्ही जर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतला असाल, तर तुमचं भविष्य, तुमची प्लेसमेंट, तुमची जॉब हे सर्व कोडिंगवरती डिपेंड आहे. तर तुम्हाला नक्कीच कोडिंग ही इम्पॉर्टंट आहे. कोडिंग करणं हे गरजेचं आहे. तर मग प्रश्न येतो आता, की कोडिंग आम्ही फर्स्ट इयरला केलं पाहिजे का सेकंड इयर पासून स्टार्ट केलं पाहिजे का थर्ड इयरला का फोर्थ इयरला गेल्यानंतर? तर मी सांगणार आहे की तुम्हाला फर्स्ट इयर पासून कोडिंग ही स्टार्ट करणं गरजेचं आहे. जर नाही केलात तरी काही प्रॉब्लेम होत नाही. पण तुम्हाला सेकंड इयर पासनं तर कंपल्सरी कोडिंग ही येणं गरजेचं आहे. कमीत कमी फर्स्ट इयरला तुम्हाला बेसिक शिकणं हे खूप गरजेचं आहे. तर आता आपण पाहणार आहोत की कोडिंगसाठी तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर काय करायचं, नसेल तरी काय करायचं. ठीक आहे. तर काही जणाकडं फर्स्ट इयरला लॅपटॉप असेल, तर काही जणाकडं फर्स्ट इयरला लॅपटॉप नसेल, तर तुम्ही काही काळजी करण्याची गरज नाही. कारण ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे त्यांनी व्ही-एस कोड नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते आपल्या लॅपटॉपमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि तुम्हाला कोडिंग जर्नी ही स्टार्ट करायची आहे. आणि ज्यांच्याकडे लॅपटॉप नाहीये त्यांच्यासाठी पायरॉइड 3 म्हणून हे एक ॲप आहे, जे की तुम्ही मोबाईलवरती कोडिंग करण्यासाठी यूज करू शकतात किंवा वेगवेगळ्या वेबसाईट देखील आहेत, तुम्हाला तिथे कोडिंग करता येईल. ठीक आहे. तर आता आपण काही जणांचं म्हणणं आहे की सर आम्ही फर्स्ट इयरमध्ये आलो, तर आम्हाला लँग्वेज कोणती शिकली पाहिजे? कोणती लँग्वेज सोपी आहे? तुम्हाला पायथन शिकली पाहिजे का? आम्ही सी प्लस प्लस शिकली पाहिजे का? सी शिकली पाहिजे का? जावा शिकली पाहिजे का? तर ह्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात सोपी जी लँग्वेज आहे ते मी सांगणार आहे. तर सगळ्यात सोपी लँग्वेज म्हणजे तुम्हाला पायथन लँग्वेज आहे. आता खूप जणांना फर्स्ट इयरमध्ये जे की नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहेत, त्यांना पायथन ही फर्स्ट इयरमध्ये बेसिक्स शिकवले जाते, जे की सेकंड इयरला इम्पॉर्टंट असते. तर तुम्हाला पायथन ही लँग्वेज शिकायची आहे. भरपूर सोर्सेस आहेत YouTubeवरती तुम्हाला पायथन लँग्वेज शिकण्यासाठी. त्या माध्यमातून तुम्ही पायथन लँग्वेज शिकू शकता. त्याच्यानंतर आहे, सर आम्हाला कॉलेजमध्ये जी लँग्वेज शिकवत आहेत, ती आमच्यासाठी सफिशियंट आहे का? का आम्ही बाहेरून कुठून क्लास केला पाहिजे? तर माझं म्हणणं असं आहे, की तुम्हाला जर परफेक्ट जर कोडर बनायचा असेल, जे की तुम्हाला थर्ड इयरमध्ये इंटर्नशिप नावाची गोष्ट असते, जे की एक छोट्या जॉब प्रकारे असते. 2-3 आठवड्याची किंवा 1-2 महिन्याची ती असू शकते. तर ती जर तुम्हाला थर्ड इयरमध्ये करायची असेल, तर तुम्हाला फर्स्ट इयरपासूनच कोडिंग ही शिकावी लागेल. तसं तुम्हाला सेकंड इयरमध्ये कॉलेजमध्ये डी-एस-ए किंवा कोडिंग इंटरव्ह्यू क्वेशन, मॉक इंटरव्ह्यू क्वेशन हे घेत असतात. तरी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होण्यासाठी तुम्हाला प्रिपेअर म्हणून फर्स्ट इयरला कोडिंग शिकणं गरजेचं आहे. तर तुम्हाला लॅपटॉपवरती तुम्हाला व्ही-एस कोड किंवा देव सी प्लस प्लस किंवा अजून भरपूर काही सॉफ्टवेअर आहेत किंवा वेबसाईटही आहेत, ज्याच्या थ्रू तुम्ही कोडिंग शिकू शकता. आणि मोबाईलवर म्हणल्यानंतर पायरॉइड 3 म्हणून हे पायथनसाठी ॲप आहे, ज्याच्यावर तुम्ही पायथन कोडिंग शिकू शकता किंवा वेगवेगळे वेबसाईट पण आहेत, ज्याच्या थ्रू तुम्ही कोडिंग शिकू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करायला मित्रांसोबत विसरू नका. धन्यवाद.